नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सुशील कुमारजी यांचा ही मुलाखत सुरू करायच्या आधी एक फार इंटरेस्टिंग मेसेज मला आला. खरं तर तुमच्या स्टेचरच्या नेत्याच्या समोर हा मेसेज वाचावा की नाही. निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, कारण कोण कुठल्या पक्षात आहे हे समजून घेण्यासाठी मतदारांना 1 महिन्याचा अवधी पाहिजे. खरं कोण म्हणतं? हे असं व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप काय सांगतो त्याला काय एवढं कॉग्निझन्स घेण्याची गरज पण ही स्थिती आहे महाराष्ट्रातली. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले काल नेते कुठे होते? आम्ही ह्या मताचे आहोत की जी सरकार कुठल्याही पक्षाचं असो आता, पण भारतीय निवडणूक आयुक्तांनी जी तारीख निश्चित केलेली आहे त्या तारखेला निवडणुका झाल्या पाहिजे. पण हे सार्कॅझम आहे. आय एम टॉकिंग अबाउट सार्कॅझम, की ज्या पद्धतीची इनकमिंग बीजेपी. वाय वी शुड टेक कॉग्निझन्स ऑफ सार्कॅझम? इट हॅज टू बी, कारण खूप मोठे स्टॅच्यूचे देयर इज नो नीड. मोहिते पाटील, There is no need. विखे पाटील. Might be, but it has nothing to do with this. It is mean. I mean, people are talking about the way Congress and NCP people are switching their party and joining to the BJP. That's why they want to change it. Again, I'm telling you, it's a sarcasm, nothing more than that. Then we should not take it. Okay, See, आपण it is थोडंसं going to the, it सर is going थोडं to the public. We should not fine. give a we should give a proper. आणि म्हणून मी असं म्हणालो की तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या स्टेचरच्या नेत्याबरोबर हा प्रश्न आहे, खरं तर मुद्दा बोलावा का. पण महाराष्ट्रातल्या जनतेला हा खरा प्रश्न पडला की ज्याला काँग्रेस पार्टीने खूप सारे दिले, अगदी मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीकडून आता हाच मुद्दा आहे की त्यांना आम्ही काय नाही दिलं. तेच विखे पाटलांच्या बाबतीत आहे की विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा कसा काय जातो बीजेपीमध्ये. तर इजंट इट अ पॉइंट ऑफ अ बॉदरिंग फॉर काँग्रेस पार्टी अँड द एनसीपी? असं आहे, ह्या सगळ्या ज्या इन्सिडन्सेस झालेल्या आहेत त्यामध्ये काही ॲडजस्टमेंट ऑफ सीट्स ह्याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्यांना बिचाऱ्यांना तिकीट मिळत नव्हतं. म्हणून शेवटी हे तरुण झालेली मुलं ज्यांनी आत्ता 30व वर्ष गाठलेलं आहे, प्रॅक्टिस करतायत चांगली, आणि अशी जी माणसं आहेत ती त्यांना काही ॲडजस्टमेंट मिळाली नाही. म्हणून त्यांनी जर बदल केला तर त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटतं. आर यू रिअली सिरियस? Yes, I am serious. Why I should not be serious? कारण आयडिओलॉजी नावाचा एक प्रकार असतो. आयडिओलॉजी, येस, आयडिओलॉजी असेल तर सगळी फॅमिली त्याच्यामध्ये गुंतवावी असं नाही. एकदा मुलं तयार झाली, तरुण वयामध्ये आली, तर त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे ना. हो, व्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो असंच म्हणणार. तुमचा मूड खूप छान दिसतोय मला. आणि म्हणून मग विखे पाटलांना एका अर्थाने तुम्ही डिफेंड केलंय. नाही, डिफेंड करण्याचा प्रश्न नाही, पण त्यांनी मुलगा तिकडे गेला म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली नाही. ते प्रामाणिक आहेत, काँग्रेसचे निष्ठावान आहेत, म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. पण त्यांनी राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरती द्यायला हवा होता की नको? का द्यायला हवा आहे? देऊ नये. त्यांनी तो प्रामाणिक आहेत, निष्ठावंत आहेत, काँग्रेसमध्ये चांगलं काम करतायत. मला काय त्यामध्ये चूक वाटत नाही. आणि मोहिते पाटलांविषयी काय म्हणाल? नाही, तो दुसऱ्या पार्टीचा प्रश्न आहे. सहयोगी नाही, मी त्याच्यामध्ये काय भाष्य करू इच्छित नाही. ठीक आहे सर. आता तुम्ही महाराष्ट्राच्या प्रचार समितीचे प्रमुख आहात. काय मुद्दे तुम्हाला दिसतात की काँग्रेस पार्टी घेऊन जाणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आमचा देश हा सेक्युलर असला पाहिजे. ओके. तो कुठल्याही जाती धर्माच्या अधीन असता कामा नये आणि एखाद्या कुठल्या विशिष्ट वादावर हा देश चालू शकत नाही. आत्तापर्यंत खूप वाद झाले, अनेक सत्तापालट झाली. ह्या सगळ्याचं एकच उत्तर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे ती घटना ही सर्वधर्म समभावाची घटना आहे. म्हणजे त्या घटनेच्या माध्यमातून हा देश चालला पाहिजे, नाहीतर इथे डिक्टेटरशिप येऊ शकेल. हा झाला एक मुद्दा. आणखी काही मुद्दे दिसतात? आणखी तर खूप मुद्दे आहेत. म्हणजे तरुणांच्या नोकरीचा प्रश्न आहे, त्या GT कराचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि विशेषतः मोदी साहेबांनी सांगितलं होतं की नोटबंदी केल्यामुळं दहशतवाद संपेल आणि सगळ्या दहशतवादाला आम्ही खतम करू, पण काही ते करू शकले नाही दहशतवाद. उलट ह्या नोटा त्या दहशतवाद्यांच्याकडे अगोदर मिळाल्या मार्केटमध्ये येण्यापेक्षा हीच यांची राजसत्ता चालवण्याची
ताकद आहे का? हे चालू शकत नाही. ती विशेषतः काश्मीरच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं सांगत होतो. मी ॲज अ फॉर्मर होम मिनिस्टर म्हणून हे सांगतोय की तिथला प्रश्नच त्यांना नीट हँडल करता आला नाही. आम्ही ज्या तऱ्हेनं तो प्रश्न हँडल करत आणलेला टीट फॉर टॅट पॉलिसी आहे नाही, टीट फॉर टॅट असू शकत नाही. टीट फॉर टॅट खूप वेळेस झालं ना, बऱ्याच वेळेस झाला, आमच्याही कारकिर्दीमध्ये झाला, पण ते यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून प्रामुख्यानं आम्ही हीच भूमिका घेत होतो की यू मस्ट हॅव डायलॉग. सर, एक जे हे सगळे मुद्दे आहेत आणि ते बऱ्याच जणांना असं वाटतात की हेच मुद्दे असायला पाहिजेत, पण ऑन द ग्राउंड, ऑन द फॅक्च्युअल ग्राउंड बीजेपी एक नॅरेटिव्ह सेट करते. दोन नॅरेटिव्ह बीजेपीची दिसतात. एक म्हणजे लिडरशिप जी काही असेल तो एक नॅरेटिव्ह आहे. दुसरामध्ये मिलिटरी माईट असलेलं नॅशनलिझम हा एक नॅरेटिव्ह आहे. आणि तुम्ही गेल्या काही दिवसातले विशेषतः राहुल गांधी यांची जर स्पीच आपण बघितली, द नॅरेटिव्ह हॅज बीन सेट बाय द बीजेपी, बाय द नरेंद्र मोदी, आणि काँग्रेस इज फॉलोइंग ओनली इट, नथिंग मोर दॅन दॅट. इट इज नॉट सो. Rahul Gandhi, whatever he said, BJP is following. You see, त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे चौकीदार. वो हम चौकीदार है अभी बोलते हैं, और जब चौकीदार हम बोलते हैं तभी नीचे से आवाज आती है चोर है. दिस इज द डिफरन्स. पण तुम्ही ग्राउंडवर फिरताना खराच हा राफेल आणि चौकीदार मुद्दा एवढा इम्पॉर्टंट असं वाटतं आहे. इम्पॉर्टंट आहे. तर इजंट इट अ व्हेरी टेक्निकल इश्यू? एवढ्या देशात इट इज नॉट टेक्निकल. हे आम्ही 566 ला घेतलेली होती, खरेदी केलेली होती, पण हे त्याच्या तीनपट किंमत घेऊन देतात. तेव्हा कुणाचा पैसा? जनतेचा पण पैसा. लोक कन्व्हिन्स होत आहेत का? लोक कन्व्हिन्स होतात. लोक कन्व्हिन्स होतात. नाहीतर चोर कशाला म्हणतील पब्लिक मधून? नाहीतर मोदी 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 करून म्हटलं असतं ना. नाही, तसं नाही होत. लिडरशिपचा मुद्दा आला तेव्हा राहुल गांधीची मॅच्युरिटी ॲज अ नॅशनल लीडर म्हणून तेवढी नाही आहे, आणि त्यांना कॉम्पिट करायचं ते पॅन इंडिया लिडरशिपला. हू विल डिसाइड? पीपल इज ऑलरेडी डिसाइडेड. पार्लमेंट विल डिसाइड. ते खरं म्हणजे डेमोक्रेटिक पार्लमेंट विल डिसाइड. यू सी, म्हणून मी मुद्दा म्हणालो की नॅरेटिव्ह बीजेपीने सेट केलेलं आहे. म्हणूनच मी सांगतो की पार्लमेंट विल डिसाइड. देशाच्या पातळीवरती तुम्हाला काय वाटतं? कारण सगळ्या आघाड्या जर आपण सपा बसपा सारखी आघाडी झाली आहे, दिल्लीमध्ये काहीतरी चित्र बनतंय, एक अशी आघाडी जी काँग्रेसला बघडू नये, काही काँग्रेसची स्वतःची आघाडी. 543 मध्ये आज ह्या क्षणाला तुम्हाला दिसत असलेलं चित्र काय? याचं आहे, जिथं आघाडी झालेली नसेल काही बिघडत नाही. पूर्वी असे बऱ्याच वेळेस झालेलं आहे. एक वेळ अशी होती की मायावतीनं 400 सीट्स आम्ही दिलेल्या होत्या काँग्रेसने नरसिंहराव असताना, पण आज ती परिस्थिती नाही. आम्ही ती त्यांनाही दिलेली नाही आणि त्यांनी आम्हाला दिलेली नाही सीट्स. जेव्हा अशा दृष्टिकोनातून जेव्हा अलायन्सेस होतात त्याचा विशेष इम्पॅक्ट काय राहू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा विशेष इम्पॅक्ट राहू शकत नाही तेव्हा स्वतःच्या ताकदीवर लढावंच लागतं. आणि मला वाटतं की ही एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे आम्हाला की स्वतःच्या ताकदीवर तिथं लढण्याकरता. म्हणून देशात काय होईल? देशात चांगलं चित्र होईल. युपीएचे जे युनिट आहेत ते युनिटचं ते सरकार येईल, मला तर पूर्ण खात्री आहे. नाही, हे ऑप्टिमिझम ठीक आहे, पण प्रॅक्टिकल लेवलला आपण बघितलं तर 220 जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस आणि बीजेपीचा फुटप्रिंटच नाही आहे. तुम्ही हे असं आहे, हे सगळं असेसमेंट आम्ही युपीएच्या वेळेसही केलेलं होतं, पण त्यावेळेस 2004 नाही 2004चे नाही, मी युपीए 2 आता युपीए 2च्या युपीए 3च्या वेळेची 2014 त्यावेळेस पण आमचं आलं नाही ना, असेसमेंट चुकलं. मोदी सरकार आलं तिथं. तसंच मागे एकदा झालेलं होतं इंदिरा गांधींच्या वेळेस. तर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये इंदिरा गांधी निवडून आल्या की देशामध्ये कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं की त्या निवडून येतील. असंही होत असतं आणि तीच परिस्थिती आजही होणार आहे. पण त्यासाठी काही अंडर करंटची गरज असते, अँटी इन्कम्बन्सी सारखा फॅक्टर लागतो. तसं काही दिसतंय तुम्हाला? मला तरी किमान बाहेर फिरताना अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर तुलनेनं कमी आहे असं वाटतं मला. बघा, अँटी इन्कम्बन्सीचं मी आपल्याला सांगू इच्छितो. ह्या 4 राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा सगळे म्हणत होते की तिथं बीजेपीच निवडून येणार. ही सत्य घटना आहे की नाही? नाही, सर्वे काही खरं तर खूपच काँग्रेसच्या फेवरमध्ये होते. नाही, 2 राज्यामध्ये विशेषतः मध्य प्रदेश आणि पण राजस्थान. तिथं आले ना
तिथं आमचं सरकार आलं तिथं. आणि त्या तिन्ही राज्यामध्ये जे आम्ही आश्वासित केलेलं होतं ते आम्ही करून दाखवलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तिथं. तुम्ही सत्तेवर येताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणालात, तुम्ही सत्तेवर येताना धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणालात, मराठा समाजाला आरक्षण देतो हो, तर मी राज्याच्या परिपेक्षात विचारणारच आहे. नाही, नाही, नॅशनल नाही, पॉलिटिक्स पण ते नॅशनल लीडर म्हणून ते म्हणाले होते ना, पण त्यातलं काहीच दिलं नाही ना. 15 लाख रुपये आम्ही देऊ म्हणाले होते शेतकऱ्यांना प्रत्येकांच्या अकाउंटमध्ये. काय दिलं का ते? म्हणून हे सरकार नुसतं पोकळ आश्वासनं देणार आहे आणि कृतीत काही आणणार नाही. पण काँग्रेस थोडीशी ॲडमंट आहे, इनफॅक्ट ॲरोगंट आहे असं नाही वाटत तुम्हाला? उत्तर प्रदेशमध्ये सोडून द्या की त्यांनी फार लवकर अलायन्स केली आणि तुम्हाला विचारलंच नाही, पण ही संधी वेस्ट बेंगॉलमध्ये आणि दिल्लीमध्ये होती तुम्हाला, ती घेत नाहीये तुम्ही आज. म्हणजे तुम्हाला परिस्थितीचं आकलन झालेलं नाही पूर्णपणे आणखी. काँग्रेस ही बिलकुल ॲडमंट नाही. मी तर ॲरोगंट हा शब्द वापरतो. काँग्रेस मी ज्या भूमिकेतून आतापर्यंत गेले 50 वर्षे काँग्रेसमध्ये मी काम करतोय. काँग्रेस ही वैचारिक भूमिकेतून काम करते. जिथे आमचं वैचारिक दृष्ट्या जमत नाही तिथे आमचं आघाडी का नाही? वेस्ट बेंगॉलमध्ये डाव्याबरोबर का नाही? आम आदमी पार्टी बरोबर दिल्लीमध्ये का नाही? नाही? पण त्या आघाडीमध्ये काही मी बोलू शकलो नाही. तिथं काही मी नव्हतो, त्यामुळे मला भाष्य करणं तिथं योग्य वाटत नाही. त्यामुळे असं म्हणतात की काँग्रेस डबल जरी डिजिटमध्ये झाली, अगदी अरिथमॅटिक आपण बघू, मी आता थोडीशी आकडेवारी पण बघत होतो, काँग्रेस डबल डिजिटमध्ये होऊ शकणार नाही नाही. डबल जरी झाली तर 7% म्हणजे वोट शेअर जो आहे तुमचा तो अगदी 14-15% जरी झाला तरी तुम्ही 100च्या त्याच्यापेक्षा पुढे नाही जातात. मुद्दा हा आहे की मी फक्त अरिथमॅटिक बद्दल बोलतोय. तुम्हाला मी आज सांगतो, बीजेपी विल गेट ओनली 150. हाऊ कम? मी सांगतो, इट इज माय असेसमेंट. It is my assessment, and BJP will get only 150. हा कॉन्फिडन्स ठीक आहे, पण काही जणांना अजूनही हा प्रश्न पडतो की काँग्रेसला वस्तुस्थितीचं भान आलेलं नाहीये. वेस्ट बेंगॉलमध्ये डाव्याने हात पुढे केला, तुम्ही तिथे त्यांच्या बरोबर नाहीये. दिल्लीमध्ये काँग्रेसला जर भान आलं नसतं तर हा आमचा तरुण नेता राहुल गांधी ज्या तऱ्हेनं ते सगळ्याशी बोलणे करतात तसं काही चित्र दिसलंच नसतं ना. त्यांनी प्रयत्न केला खूप, पण त्यांना लोक आहे जेव्हा प्रियंका येते तेव्हा अलायन्स करायला तयार होतं. हे बिहाइंड कर्टनची गोष्ट सांगता तुम्ही, कारण हे समोर कोणी बोललेलं नाही. नाही, तुम्हाला सांगतो, सगळ्या पेपरमध्ये तुम्हीच ह्या न्यूज देतात ना. ज्यावेळेस प्रियंकाजी उत्तर प्रदेशमध्ये पण आजचा मायावतीचा स्टँड असा की काँग्रेसची आम्हाला गरजच नाही तिथे. नाही, आता नंतरच्या काळामध्ये, पण सुरुवातीच्या काळामध्ये त्या म्हणाले ना आम्ही काही सीट्स द्यायला तयार आहेत म्हणून. चेंज झालेला होता. राज्याच्या परिपेक्षात बोलू, नॅशनल पॉलिटिक्समध्ये तुम्ही फार जपून सगळ्या गोष्टी बोलताय असं माझ्या लक्षात येत आहे. सत्य बोलतो. बरं, राज्यात काय होईल आणि कुठे प्रॉस्पेक्ट तुम्हाला दिसतात? आधी रिजन निहाय जरी आपण बघितलं, विदर्भ राज्यात आमच्या सीट्स वाढतील, काँग्रेस एनसीपीच्या सीट्स वाढतील आम्हाला. पण तुमच्या पक्षात पण एक वाक्यता दिसत नाहीये. जेवढ्या पद्धतीचा आक्रमक प्रचार व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीचं नेतृत्व काँग्रेस पार्टीत राज्याच्या परिपेक्षात नाही बोलतोय. असं काय होतं का की आक्रमक असलं म्हणजे सीट्स मिळतात? असं काय असतं का? मी कुठे आहे आक्रमक? पण 12 निवडणुकीमध्ये जिंकून आलो ना मी, आक्रमक नसताना. तर आक्रमक असलंच पाहिजे असं काय नाही. पण 2014 नंतर बऱ्यापैकी नॅरेटिव्ह बदललेला आहे. सोशल मीडियासारखा इफेक्ट आहे. पीपल आर थिंकिंग मोर. त्या सोशल मीडियामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्या मध्ये एक नवी अंडरस्टँडिंग ऑफ कपॅसिटी आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस फेक न्यूज येतात आणि त्याच्यामुळे गफलत होते तरुणांची सुद्धा. आता हे तरुण ओळखायला लागलेलं आहे की याच्यात किती प्रमाणात आपण पुढे गेलं पाहिजे आणि किती प्रमाणात त्याचा स्वीकार केला पाहिजे. मुंबई काँग्रेसमध्ये युनिटी दिसत नाहीये. मुंबई काँग्रेसमध्ये युनिटी जरी आज असं वाटत असलं तरी जनता खाली जे आहे काम करते आहे, आमचे कार्यकर्ते जे आहेत, तिथे युनिटी आहे सध्या. आहे, कारण संजय निरुपमिकेकडे आहे. नाही, ते बाकी मंडळी असं आहे, तिकीट वाटपामध्ये अशी प्रत्येकांची अशी होते, हे काही नवीन नाही. प्रत्येकांची इच्छा असते, प्रत्येकांचे मार्ग निराळे असतात, त्यामुळे थोडीशी होते. पण ज्यावेळेस
निवडणुका जवळ येत जातात त्यावेळेस सगळे एकत्रित येतात. तर तुम्ही असं काही A+ वगैरे असं काही विचार केला विदर्भातल्या ह्या जागा थोड्याशा A+ मध्ये आहे? मी तर आता नाही केलेलं आहे. कारण मला असं कळलं की विदर्भातल्या वर्धा विशेषतः आणि अमरावती ह्या 2-3 जागेवरती काँग्रेसचा प्रॉस्पेक्ट थोडासा बरा आहे तुलनेनं. असे काही असेसमेंट्स पक्षांतर्गत झालेली आहे? तुम्ही असेसमेंट केलंय का नागपूरचं? हा नागपूरचं केलंय का असेसमेंट? इंटरव्ह्यू तुमचा आहे. नाही माझा आहे नाही. तुम्ही जेव्हा असेसमेंट तो म्हणता तेव्हा नागपूरचं केलंय का? आज नागपूरची परिस्थिती वेगळी आहे. तिथं पटोले टक्कर देत आहेत तिथं. प्रकाश आंबेडकर आले नाहीत तुमच्या बरोबर? नाही, प्रकाश आंबेडकर आता तुम्ही फक्त पटोलेचं सांगते तुम्हाला. प्रकाश आंबेडकर आले, चर्चा होत राहिली आमची, आले नाहीत. त्यांचं काय गोष्टी होत्या की प्रकाश आंबेडकरांना तुम्ही 2 गोष्टी ऑफर केल्या, त्यांनी त्या स्वीकारल्या? त्यांना 4 सीट्स ऑफर केलेल्या होत्या आम्ही, ते स्वीकारले नाहीत त्यांनी. त्यांना आणखी काय असेल त्यांचं कारण. मी एकाच वेळेस डिस्कशनला होतो, त्याच्यानंतरच्या डिस्कशनला नव्हतो. त्यांच्यावरती तुमच्या पक्षातनंच काही नेत्यांनी इनडायरेक्टली ते BJPची B टीम आहेत अशा अर्थाच्या टीका टिप्पण्या केल्या. असू शकेल, आता बघता येईल ना आपल्याला. त्याचं बघता येईल आता काय स्थिती आहे ती. ते सोलापूरला फॉर्म भरतात 25 तारखेला. काय असं आहे, मी मागेच बोललोय आणि अनेक वेळेस बोललो, जेव्हा एखादा उमेदवार रणांगणामध्ये उतरतो तेव्हा समोर कोण शत्रू आहे याचा विचार करत नसतो, तो लढत असतो. हा तर कुठलाही उमेदवार असंच म्हणेल, पण प्रॅक्टिकली आता हाही बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की प्रॅक्टिकलच असतो ना, प्रॅक्टिकलच असतो. त्यांना मुस्लिम समाजाची बऱ्यापैकी मतं जातील, दलित समाजाची बऱ्यापैकी जातील. ते आता दिसेल ना, ते दिसेल आपल्याला. मी नाव घेऊन सांगतो तुम्हाला की जे लातूरचे तुमचे आमदार आहेत अमित देशमुख, त्यांनी व्यक्तिशः मला फोन केला आणि बरेच काँग्रेस राष्ट्रवादीतली मंडळी म्हणतात की वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चित काही ना काहीतरी परिणाम होईल आणि तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अडचणीचा आहे. नाही, मी काय त्याचं असेसमेंट केलेलं नाही. आता एकदा तिकिटाचं सगळं फायनलायझेशन झाल्यानंतर ती असेसमेंट आम्हाला करता येईल, आत्ता करता नाही येणार. पण त्यांना इथे कुणाची मतं मिळू शकतात जी तुम्हालाही वाटतं की? आता बघूया ना काय आहे ते. एक छोटासा मी ब्रेक घेतोय आणि त्यांच्या स्वभावानुसार ते आपल्याला बोलतायत, थोडासा तुम्ही अंदाज घ्या. कुठेही जाऊ नका, एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण लगेच परत येतोय. पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. 35 म्हणजे खरं तर 19 ते 35 हा जो वयोगट आहे, देशामध्ये ही 50% अशी पॉप्युलेशन आहे की जी पॉप्युलेशन डिसायसिव्ह आहे. आणि आत्ताची नवीन आकडेवारी तुम्ही जर बघितली असेल तर तेही आपल्याला दिसतं की इट्स व्हेरी डिसायसिव्ह पॉप्युलेशन. दीज पीपल आर युजली वेटिंग इन फेवर ऑफ BJP इफ यू टेक द नोट ऑफ 2014 इलेक्शन काउंटिंग. आत्ताही मला वाटतं की BJPचा जेवढा फोकस तरुण मतदारावरती आहे, मग तो तुम्ही ॲप्स घ्या, सगळा सोशल मीडिया घ्या, प्रधानमंत्र्याचं स्वतःचं जे टार्गेट ग्रुप आहे तो घ्या. काँग्रेसला कुठे संधी होती तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जे यश काँग्रेसला मिळालं तिथं खरं तर 2 तरुण नेते होते की ज्यापैकी एकाला मुख्यमंत्री केला असता तो मॅसेज खूप क्लिअर गेला असता. शिंदेसाहेब, ती एक संधी होती खरं, म्हणजे जो वोटर आहे तो बघून काँग्रेस पक्षाने ती संधी साधायला पाहिजे होती. असं तुम्ही दोन्ही इश्यू घेतात त्याच्यामध्ये. एक तर असेंब्लीचा इश्यू घेतात, असेंब्लीचे स्टेट जिथे इलेक्शन झालेले आहे. बरोबर. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारतात ते लोकसभेच्या संदर्भामध्ये. असेंब्लीचे प्रश्नही निराळे असतात, असेंब्लीचे स्टेटस निराळा आहे, लोकसभेचं हे निराळं आहे. आणि लोकसभेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या सत्तेवर आलेल्या, ज्या वेळेस ते सत्तेवर आले त्यावेळेसची परिस्थिती काय होती आणि आजची काय परिस्थिती आहे. 2014च्या वेळेस ज्या तऱ्हेने या देशाला आश्वासनं दिली, त्यांनी जोरजोरात मोदींनी सांगितलं की आम्ही हे करणार, ते करणार, ते करणार. त्यातलं काय झालं का? किती झालं? त्यांना काश्मीरचा प्रश्न सुद्धा नीट हँडल करता आला नाही आणि सगळं चिघळून टाकला. जो UPAने बोलण्याकरता म्हणून सर्व परिस्थिती निर्माण केलेली होती, तर ती स्पाईल करून तुम्ही तिथं कुठेतर ते याकूब मेमनचं त्यांची फाशी झाल्यानंतर त्यांचं प्रेत मुंबईला पाठवलं आणि एखाद्या समाजाला तुम्ही दुखवण्याचं काम केलं. 70,000 लोक त्या फ्युनरलला आले. हे कशाचं चिन्ह आहे? एखाद्या विशिष्ट समाजाला दुखवणं, ह्या अशा
बऱ्याचशा गोष्टी त्या सरकारने केलेल्या आहेत आतापर्यंत. कधी मग आता सांगायचं झालं तर मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये जनावरं घेऊन जरी चालली तर त्यांना लगेच त्याच्यावर चार्जेस करणार, त्याचे द्वेष निर्माण होतो ना. जर ती भाकड जनावरं असतील तर ती त्याचा जे निरुपयोगी नाही, ती त्याचं काय पुढे करायचं ते करतील. पण चांगली जनावरं असताना देखील त्याच्याविषयी आक्षेप घेणं हे चुकीचं आहे. सर्जिकल स्ट्राईक नंतर एकूण ज्या पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट केला, बीजेपी कितीही म्हणत असली आम्ही हा प्रचाराचा मुद्दा मानत नाही, खुद्द प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईकला आपल्या बोलण्यातनं सातत्यानं आणतात, तुम्हाला असं वाटतं की हा एक पॉलिटिकल प्लॅंक बनवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला अर्बन सेमी अर्बन मधल्या वोटर्सला डोळ्यासमोर ठेवून सगळी खेळी चालली आहे? तुम्ही आता प्रश्न काढला सर्जिकल स्ट्राईकचा. सर्जिकल स्ट्राईक झाला पीओके मध्ये झाला आणि त्या पीओके मध्ये पहिल्याबद्दल बोलता की दुसऱ्याबद्दल, म्हणजे बालाघाटच्या बद्दल मी सांगतोय की तो एअर स्ट्राईक झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं की 350 लोक मारले आम्ही. बट इट वॉज दुसरा म्हणतो 300 मारले. आणि ज्यावेळेस ऑफिशियल स्टेटमेंट तुमच्या प्रेसिडेंटचं येतं, भारतीय जनता पार्टीच्या प्रेसिडेंटचं 250चं स्टेटमेंट येतं आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल मीडिया म्हणतो, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, तिथं काहीच दिसत नाही, चिन्ह नाही म्हणून कसलं स्ट्राईक झाल्याचं. हे काय इंडिकेट आहे मला सांगा? इंडिकेशन तुम्ही गृहमंत्री होतात, मिलिटरीच्या ऑपरेशनचे डिटेल्स शेअर केले. मी तुम्हाला विचारतो की हे काय इंडिकेशन आहे? तुम्हीच मला प्रश्न विचारता. हे किती ज्या तऱ्हेनं त्यांनी या देशाला गुमजाव करण्याचा प्रयत्न ते चाललेला आहे, हे चुकीचं आहे ना. इंटरनॅशनल मीडिया सगळं सांगतो, तिथं काही नाही. तुम्ही आमच्या नाहक बळी दिला त्या आमच्या सगळ्या सैनिकांचा. जवळजवळ 28 सैनिक तिथे गेले. पुलवामाचं. आणि त्याने मागितलं होतं की आमच्या तिथल्या लेफ्टनंट जनरलने विनंती केलेली होती की आम्हाला आमच्या सैन्याकरता आणि बाकीच्या पॅरा फोर्सेस करता तुम्ही एअर तिकीट आम्हाला दिली पाहिजेत म्हणून. ती एअर तिकीटच दिली असती की ती फक्त काही लाखाचा प्रश्न होता, तर हे जीव वाचले असते ना. तुमच्याही कालखंडापासून ती पद्धत नव्हती, एअरलिफ्टिंगची पद्धत नव्हती. आम्ही केलं ना. अशा वेळेस जी एअरफोर्सची विमानं तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर एअरफोर्सची जी मालवाहू विमानं आहेत त्याच्यात सैनिक येतात. आम्ही अनेक वेळेस आणलेलं आहे, ही काही नवीन गोष्ट नाही. पण मग पुलवामा बद्दलचं तुमचं काय मत आहे? बऱ्याच जणांनी ती सुद्धा घटना ही एका मोठ्या लार्जर कटाचा भाग आहे अशा पद्धतीचं प्रोजेक्शन केलं. नाही, आता ते लार्जर कट वगैरे मला माहिती नाही, पण ही जी घटना झाली ती इथं मोठ्या प्रमाणामध्ये RDX किती मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आलं, हायवेवरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता. त्यामुळे लोकांना शंका येते हे कसं काय घडलं. इंटेलिजन्स फेल्युअरच्या संदर्भात तुम्ही बोलताय. मी तर सुरुवातीलाच सांगितलेलं होतं ज्यावेळेस ही घटना घडली, इट इज टोटल फेल्युअर ऑफ द इंटेलिजन्स म्हणून. तुम्ही माझं स्टेटमेंट बघा, तुमच्याच ABPवर माझ्यावर आहे. पण मी दिल्लीत होतो त्या दिवशी, तिथूनच केलेलं होतं स्टेटमेंट. पण मुद्दा सुरुवातीला मी जो प्रश्न विचारला होता तो तरुणांना ऍड्रेस करण्याचा होता आणि त्यात काँग्रेस पार्टीकडे म्हणून तरुण हे ज्या मीडिया आहे आजकाल जो तरुणांच्या पुढे हे सगळे देत आहेत, त्या आता तरुणांना हे कळून चुकलेलं आहे की यामध्ये बरीचशी खोटी माहिती यायला लागलेली. आणि आपल्या देशातला तरुण हा बिघडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा या देशामध्ये तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. आणि ह्या मीडियावाल्यांच्याकडे हीच सगळी विनंती करून सांगितलं पाहिजे की सत्यावर आधारित अशा प्रकारच्या न्यूज ह्या दिल्या पाहिजे. काल मग प्रणिती शिंदे ज्या संदर्भात बोलल्या की माध्यमं ही सुद्धा अमित शहा आणि भाजपला विकली गेलेली आहेत, त्या संदर्भातच तुमचं हे म्हणणं आहे? माध्यमांनी खऱ्या बातम्या द्या. प्रणिती शिंदेनी जे भाष्य केलेलं आहे त्याचा काही विपरीत अर्थ करण्याचाही प्रयत्न मीडिया करते. जसं मी मारवाडी समाजाच्या विषयी म्हटलेलं होतं, मी सहमत आहे त्या तुमच्या वक्तव्याशी, मी पूर्णपणे सहमत आहे की ते पूर्णपणे विपर्यास्त केला गेला होता, तो चुकून झालेला होता. तसंच याचंही आहे. नाही, पण कालचं जे एनिवेज तुम्ही तुमचा मुद्दा मांडला तसंच आहे ते. म्हणून असं आहे, त्याचं तुम्ही
सगळं पूर्ण स्टेटमेंट बघा ना, ते इट इज रिफर टू दॅट प्राईम मिनिस्टर. तुम्हाला महाराष्ट्रातल्या पत्रकारांना म्हटलेलं नाही, सोलापूरच्या पत्रकारांना म्हटलं नाही का, उस्मानाबादच्या पत्रकारांना म्हटलेलं नाही. त्यांनी नॅशनल पत्रकारितेची कशी वाट लावलेली आहे याच्याविषयी त्यांनी म्हटलेलं आहे. पण तरुणांच्या नॅरेटिव्ह बद्दल मी बोलत होतो. अजूनही तो प्रश्न अदांतरी आहे की आपल्याला काँग्रेस पार्टी म्हणून 40 वर्ष वयोगटाचा आतला जो मतदार आहे त्याला ऍड्रेस करण्यामध्ये काँग्रेस कमी पडते. फ्युचरच्या दृष्टीने बघा, आजच्या तरुणांच्या मध्ये 40 वर्षापूर्वी काय घडलं किंवा या देशाला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं ह्याची जाणीव नाही. आणि ती करण्यामध्ये आमच्या सगळ्यांचंच प्रथम कर्तव्य आहे, कुठल्याही पार्टीच्या लोकांचं, की काँग्रेस कमी पडते. ती कमी पडलेली आहे हे मी मान्य करतो ना. पण ज्या ह्या देशाच्या विषयी अभिमान असणाऱ्या लोकांनी जो आपला बाप आणि आई आहे त्याचा विसर पडता कामा नये. आणि म्हणून हे सगळं काही आम्हीच केलेलं आहे. 60 वर्षामध्ये काही नाही झालं, 70 वर्षामध्ये काही नाही झालेलं आहे, हे काय? पण मग अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांनी माढ्यातनं खरं माघार घ्यायला नको होती. इट सेंड अ व्हेरी रॉंग मेसेज टू द पीपल. इट्स हिज ओन डिसिजन. आय कॅनॉट एक्सप्रेस माय व्ह्यू ऑन दॅट. पण त्याचा काही परिणाम तुम्हाला लातूर, सोलापूर? त्यांचा वैयक्तिक डिसिजन आहे, त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. पण त्याचा आजूबाजूच्या कॉन्स्टिट्युएन्सीवरती, महाराष्ट्रामधल्या कॉन्स्टिट्युएन्सीवरती एक परिणाम झालेला आहे. काही परिणाम होत नाही, काही परिणाम होत नाही. लोक हुशार आहेत. एक रॅपिड फायर आहे. मी काही नेत्याविषयी तुम्हाला तुमची वैयक्तिक मतं विचारणार आहे. इतक्या मोठ्या स्टेचरच्या नेत्याला असे प्रश्न विचारणं खरंच अप्रस्तुत आहे, परंतु एक चॅनलची गरज म्हणून मी ते विचारतो. तुम्हाला त्या नेत्याविषयी काही बोलायचं नसेल, यू कॅन पॉज ऑन इट. नरेंद्र मोदी. नाही, नरेंद्र मोदी ही इज अ गुड ओरेटर. ही वॉन्ट्स टू डू समथिंग. ही इज ॲक्टिव्ह, बट द रिझल्ट इज नील. He is in the habit of fooling the people. In the case of the giving promises to agriculturists, he has totally failed. आणि त्यामध्ये आता मराठीचंच आहे तुमचं चॅनेल. मिक्सिंग आहे. हो, देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे त्यांनी नोटबंदी केली आणि सांगितलं की देशामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल फार कमी वेळेमध्ये तेच सांगतो ना, व्यक्तिमत्व तेच सांगितलं पाहिजे. व्यक्तिमत्व जसं चांगलं आहे तसं त्याच्यातले गुण आणि दुर्गुणही सांगितलं पाहिजे. नरेंद्र मोदीच्याच विषयी सांगतो, दुसऱ्याच्या सांगत नाही मी. तर त्यामध्ये त्यांनी देशाला सांगितलेलं होतं की मी हे नोटबंदी करतोय, आणि एका रात्रीत केलं त्यांनी. रिझर्व्ह बँकेलाही कन्सल्ट केलं नाही, आपल्या सगळ्या कलिगनाही कन्सल्ट केलं नाही, एकट्याने स्वतः निर्णय घेतला. पार्ट ऑफ डिक्टेटरशिप. ओके, ही इज अ डिक्टेटर. जसं मी ते चांगलं म्हटलं, त्याचं गुणगान केलं, तो हार्ड वर्किंग आहे का, चांगलं काम करू, त्याच्यामधले हे दोषही दाखवून दिले पाहिजेत ना. ठीक आहे. अमित शहा तो पार्टीमध्ये काम करतो, पण सरकारची आकडेवारी तो देण्याचा प्रयत्न करतो, हे चूक आहे. लालकृष्ण अडवाणी जंटलमन, त्यांनी चांगला काम केलेलं आहे, पण आज त्या विचारानं तिकीट दिलेलं नाही. खरं म्हणजे लालकृष्ण अडवाणीचं कौतुक केलं पाहिजे की राष्ट्रधर्म जगाना चाहिए असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते गोधरा कांडच्या नंतर, आणि त्याला अडवाणीने वाचवलेलं होतं सत्तेवरून राजधर्माची गोष्ट. तर त्या अडवाणीला आज तिकीट दिलं नाही. त्यामुळं मी त्याच्याशी सांगतो की त्यांच्यावर अन्याय झालाय. सोनिया गांधी मी त्यांचं किती कौतुक करावं तितकं थोडं आहे. मी तर आदरातीर्थ अशा प्रकारच्या त्या आमच्या नेत्या आहेत. परदेशी असून सुद्धा 10 वर्ष UPAचं सरकार चालवलं आणि निष्ठेने चालवलं. त्यांनी ज्यांच्या विरुद्ध करप्शनचे चार्जेस होते त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याचं कार्यक्रम केलं. पण ह्या सरकारमध्ये चार्जेस ज्यांच्या विरुद्ध आहेत त्यांच्यामध्ये ॲक्शन घेत नाहीत. हा फरक आहे दोन्हींच्यामध्ये. प्रियंका गांधी फार ॲक्टिव्ह आहे. इंदिरा गांधींच्या सारखी ती बोलते आणि पक्षामध्ये ती काम खूप करण्याचा प्रयत्न करते. मी 98 पासून त्यांना ओळखतोय, दोघांनाही ओळखतो, राहुल गांधी आणि प्रियंकाजी. 98च्या निवडणुकीमध्ये मी अमेठीला
सोनिया गांधी कॉन्टेस्ट करत होत्या त्यावेळेस मीच जनरल सेक्रेटरी होतो, त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्याची मला एक संधी मिळालेली होती. मला पूर्ण नेतृत्व सगळं दिसतं. ठीक आहे, मी जरा ह्या व्यक्तिमत्वाचे थोडे दोन भाग करतो. 3 वर्ष आधीचे राहुल गांधी आणि 3 वर्षाच्या नंतरचे राहुल गांधी, म्हणजे अलीकडच्या 3 वर्षातले. त्यांना एक्सपिरियन्स खूप मिळालेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्या कुणाशी कसं बोलावं काय बोलावं हे त्यांना आता चांगलं माहिती झालेलं आहे. आणि ॲग्रेसिव्ह तुम्ही मगाशी म्हणालात, तो ॲग्रेसिव्हनेस त्यांच्यामध्ये आला आहे. देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे त्यांचा माझा जास्त काही संबंध आला नाही, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच मी हा प्रश्न विचारला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काही थोडंसं चांगलं काम केलं त्याचं मी कौतुक करतो. पण त्याचबरोबर त्यांनी जी आश्वासनं दिली त्यांनी पाळलेली नाही. उद्धव ठाकरे बाळ ठाकरेंचे चिरंजीव आहेत. That's it. नाही रे, जरा सांगा ना पुढे, जरा थोडा दम, जरा तुम्हाला दम दिसत नाही. तर राजकारणात काही लोक येतात ना, फार उतावळे असतात, तसं तुम्ही उतावळेपणा करायला लागला. तर बाळ ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत, त्यांच्यामध्ये खूप मॅच्युरिटी आलेली आहे आणि कितीही घडामोडी झाल्या तरी समर्थपणानं त्यांनी आपली सेना सांभाळली आहे. राज ठाकरे ही बाळ ठाकरेंच्या भावाचे भावाचे आहेत. एक कलाकार वृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि समंजस अशा प्रकारचा राजकारणी आहे, धाडसी आहे. शरद पवार तर ते माझे राजकीय गुरु आहेत. त्यांनी मला राजकारणात आणलेलं आहे आणि त्यामुळे बरेचसे गुण माझ्यात त्यांचे आहेत, मी फॉलो करतो. एक समंजस मॅच्युअर्ड लीडर जे म्हणतात ना, ती त्याच्यामध्ये मॅच्युरिटी. आता शेवटचं की जे स्क्रीनवरती खूप अपिअर झालेत आणि ज्यांची भाषणं खूप लोक हल्ली बघतात ते प्रकाश आंबेडकर ते माझे कलिग होते पार्लमेंटमध्ये आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. पण मला एक गोष्ट आवडली नाही त्यांची, की त्यांनी ज्या MIM बरोबर अलायन्स केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाची पूजा केली, सेक्युलर स्टेट निर्माण केलं आणि भारतीय घटना दिली की या देशामध्ये जात धर्म याच्याशिवाय ही आमची घटना आणि देश चालला पाहिजे. तर त्यांच्या ह्या ग्रँडचाइल्डनी MIM बरोबर जातीय संघटना चालवणार त्याच्याबरोबर अलायन्स केला, ते मला आवडलं. थँक्यू सो मच. तुम्ही हे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतलं जे ॲनालिसिस केलंय हे मी जरूर त्यांना विचारेन, कारण ही लढत फार रंजक असणार आहे. सोलापूर हे अलीकडे महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीचं सेंटरच झालं आहे. आधी माढा आणि आता सोलापूर. आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जो एक दिलखुलासपणा येतो ना, तो इथेही मला आला. आय थिंक तुम्ही सुद्धा तो एन्जॉय केला असेल. ऑन द सिरियस नोट, काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं काँग्रेसला भविष्यामध्ये सुद्धा द्यावी लागणार आहेत आणि आपण त्याचा शोध घेणार आहोत की जर प्रेसिडेन्शियल टाईप ऑफ इलेक्शनमध्ये हे जात असेल, जे मला सेन्स येतो आहे 2014 पासून, तर त्या प्रेसिडेन्शियल टाईप्सच्या इलेक्शन्समधले मुद्दे काय असतील आणि सुशीलकुमार शिंदे साहेबासारख्या नेत्यांची त्यातली भूमिका काय असेल. माझा सहकारी आफताब शेखसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर.